नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत मुंबई विद्यापीठाच्या SYBAच्या अर्थशास्त्र विषयातील सेमिस्टर 3चा बँकिंग इन इंडिया, भारतातील बँकिंग या विषयातील मध्यवर्ती बँकेचे कार्य याचा अभ्यास आज आपण पाहणार आहोत. तर प्रत्येक देशाच्या बँकिंग व्यवस्थेत मध्यवर्ती बँकेला सर्वोच्च आणि महत्त्वाचे स्थान आहे. देशातील चलन व्यवस्था, पतव्यवस्था, बँकिंग व्यवस्था आणि चलनविषयक धोरण यांचे नियंत्रण व नियमन करण्याचे कार्य मध्यवर्ती बँक करत असते. भारताची मध्यवर्ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मध्यवर्ती बँक ही सामान्य व्यापारी बँकेप्रमाणे नफा मिळवण्याच्या उद्देशाने काम करत नाही, तर तिचं प्रमुख उद्दिष्ट हे काय असतं? आर्थिक स्थैर्य, किंमत स्थैर्य, पतनियंत्रण आणि व्यवस्थित बँकिंग व्यवस्था राखणे हा आहे. आपल्या भारताची मध्यवर्ती बँक कुठली आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जिला शिखर बँक, सरकारची बँक किंवा बँकांची बँक असं देखील म्हटलं जातं. व्याख्या पाहूया. मध्यवर्ती बँक म्हणजे देशातील सर्वोच्च वित्तीय संस्था जी चलन निर्मिती, चलन व्यवस्थेचे नियंत्रण, पतव्यवस्थेचे नियमन आणि व्यापारी बँकांवर नियंत्रण आणि देशाच्या चलनविषयक धोरणाची अंमलबजावणी करते. भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मध्यवर्ती बँक आहे. आता याचे कार्य पाहूया. त्यामध्ये आपले पारंपरिक कार्याचा प्रथम आपण अभ्यास करूया. मध्यवर्ती बँकेचे पारंपरिक कार्य म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या मध्यवर्ती बँकेशी संबंधित असलेले मूलभूत कार्य आहे. त्यात पहिलं आणि महत्त्वाचं कार्य म्हणजे नोटा जारी करण्याचे कार्य, म्हणजे नोटा छापण्याचा अधिकार हा कोणाकडे आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे. तर पहिला आहे नोटा जारी करण्याचे कार्य. मध्यवर्ती बँकेचे प्रमुख कार्य म्हणजे देशातील चलनी नोटा जारी करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे. भारतात RBIला बहुतांश चलनी नोटा जारी करण्याचा काय आहे? अधिकार आहे. चलनाचा पुरवठा अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार काय केला जातो? नियंत्रित केला जातो. यामुळे देशात चलनाची एकसमान व्यवस्था निर्माण होते आणि लोकांचा चलन व्यवस्थेवरील विश्वास काय होतो? टिकून राहतो. नेक्स्ट आहे सरकारची बँक. सरकारची बँक म्हणून जी RBI आहे ते काय काय काम करतं? तर मध्यवर्ती बँक ही सरकारी बँक आणि सल्लागार म्हणून काम करतं. त्यामध्ये ती केंद्र व राज्य सरकारांच्या खात्यांचं व्यवस्थापन करते, सरकारच्या वतीने आर्थिक व्यवहार करते, सरकारी कर्जाचं व्यवस्थापन करते आणि सरकारला आर्थिक व वित्तीय विषयांवर काय करते? सल्ला देते. नेक्स्ट आहे आपला बँकांची बँक. लक्षात घ्या, मध्यवर्ती बँक ही बँकांची बँक म्हणून कार्य करते. व्यापारी बँकांना आवश्यकतेनुसार वित्तीय सहाय्य मिळवून देणं आणि त्यांच्या रोख राखीव व्यवस्थेचं नियमन करणं हे तिचं काय आहे? महत्त्वाचं कार्य आहे. व्यापारी बँकांना अडचणीच्या काळात मध्यवर्ती बँकेकडून आर्थिक मदत मिळू शकते. नेक्स्ट आहे अंतिम ऋणदाता. व्यापारी बँकेला गंभीर आर्थिक अडचण निर्माण झाली आणि तिला इतर ठिकाणून कर्ज मिळू शकले नाहीत, तर मध्यवर्ती बँक अंतिम ऋणदाता म्हणून काम करते. म्हणजे एखादी बँक आहे, तिने भरपूर लोकांना कर्ज दिले आणि लोकांनी तिला ते पैसे दिलेच नाही, अशा वेळेस ती बँक थोडीशी डबघाईला येते. तर मग तिला कोण हेल्प करेल? तर मग बँकांचा अंतिम ऋणदाता म्हणजेच कोण? RBI. मग RBI तिला काय करतं? संकटातून मदत करतं. यामुळे बँकिंग व्यवस्थेचं संकट कमी करण्यास आणि आर्थिक स्थैर्य राखण्यास काय होतं? मदत होतं. नेक्स्ट आहे परकीय चलनसाठ्याचे व्यवस्थापन. मध्यवर्ती बँक देशातील परकीय चलनसाठ्याचे व्यवस्थापन करते. परकीय चलन बाजारातील स्थैर्य राखणे आणि देशाच्या परकीय चलनसंबंधी व्यवहारांवर काय करते? देखरेख ठेवणे हे महत्त्वाचे कार्य आहे. नेक्स्ट आहे आपला पतनियंत्रण. अर्थव्यवस्थेतील कर्ज आणि पतपुरवठ्याचे प्रमाण नियंत्रित करणे हे बँकेचे महत्त्वाचं कार्य आहे. अर्थव्यवस्थेत जास्त प्रमाणात पैसा व कर्ज उपलब्ध झाल्यास महागाई वाढू शकते, तर कर्जपुरवठा अत्यंत कमी झाल्यास आर्थिक व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मध्यवर्ती बँक विविध पतनियंत्रणाच्या साधनांचा वापर करते. नेक्स्ट आहे, मग अशी आपण पारंपरिक कार्य पाहिलं, आता आपण आधुनिक कार्य पाहत आहोत. तर आधुनिक काळात मध्यवर्ती बँकेची भूमिका केवळ चलन व बँकिंग नियंत्रणापुरती मर्यादित राहिलेली नाही,
आर्थिक विकास, वित्तीय स्थैर्य, आर्थिक समावेशन आणि डिजिटल अर्थव्यवस्था यामध्येही मध्यवर्ती बँक महत्त्वाची भूमिका बजावते. आता त्यामध्ये पहिलं आहे चलनविषयक धोरणांची निर्मिती व अंमलबजावणी. मध्यवर्ती बँक देशातील चलनविषयक धोरण तयार करते आणि त्याची काय करते, अंमलबजावणी करते. आता त्याद्वारे ते काय बरं करते, तर पहिलं आहे महागाई नियंत्रित करणे, किंमत स्थैर्य राखणे, आर्थिक वाढीस पोषक वातावरण निर्माण करणे, पतपुरवठा नियंत्रण करणे यासाठी काय करते, ती प्रयत्न करते. नेक्स्ट आहे किंमत स्थैर्य राखणे. अर्थव्यवस्थेत महागाईचे प्रमाण अत्यंत वाढल्यास नागरिकांच्या क्रयशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे मध्यवर्ती बँक चलनविषयक साधनांचा वापर करून महागाई नियंत्रित करण्याचा आणि किंमत स्थैर्य राखण्याचा प्रयत्न करते. नेक्स्ट आहे आपला आर्थिक विकासाला चालना देणं. मध्यवर्ती बँक वित्तीय व्यवस्था स्थिर ठेवून आर्थिक विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करतं. योग्य प्रमाणातील पतपुरवठ्यामुळे उद्योग, व्यापार, शेती आणि सेवा क्षेत्रांना वित्तीय मदत मिळतं. नेक्स्ट आहे वित्तीय स्थैर्य राखणं. आता यामध्ये बँका आणि वित्तीय संस्थांची आर्थिक स्थिती मजबूत राहणे आवश्यक असते. मध्यवर्ती बँकिंग व्यवस्थेवर देखरेख ठेवून वित्तीय स्थैर्य राखण्याचा प्रयत्न करते. यामुळे बँकिंग क्षेत्रातील मोठ्या संकटाची शक्यता काय होते, कमी होते. बँकिंग नियमन व पर्यवेक्षण. मध्यवर्ती बँक व्यापारी बँका आणि संबंधित वित्तीय संस्थांच्या कामकाजाचे नियमन आणि पर्यवेक्षण करते. बँकांनी योग्य पद्धतीने काम करावे, ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण व्हावे आणि बँकिंग व्यवस्थेवर विश्वास टिकून राहावा यासाठी विविध नियम लागू केले जातात. नेक्स्ट आहे आपला आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन. आता यामध्ये पाहायला गेलं तर समाजातील सर्व घटकांना बँकिंग आणि वित्तीय सेवा उपलब्ध करून देणे म्हणजे आर्थिक समावेशन आहे. समाजातील सर्व घटकांना बँकिंग आणि वित्तीय सेवा उपलब्ध करून देणे म्हणजे आर्थिक समावेशन होय. ग्रामीण, गरीब आणि बँकिंग सेवांकडून वंचित घटकांना औपचारिक वित्तीय व्यवस्थेशी जोडण्यासाठी मध्यवर्ती बँक विविध उपक्रमांना प्रोत्साहन देते. डिजिटल बँकिंग व पेमेंट व्यवस्थेचा विकास. आता आधुनिक काळात डिजिटल व्यवहारांचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सुरक्षित आणि कार्यक्षम डिजिटल पेमेंट व्यवस्था विकसित करण्यासाठी मध्यवर्ती बँक नियम, मार्गदर्शक तत्त्वे आणि नियामक व्यवस्था निर्माण करते. आठवा आहे आपला ग्राहक संरक्षण. बँकिंग सेवा वापरणाऱ्या ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे हे आधुनिक मध्यवर्ती बँकेचं महत्त्वाचं कार्य आहे. पारदर्शकता, योग्य माहिती, तक्रार निवारण आणि सुरक्षित बँकिंग व्यवहार यांना प्रोत्साहन दिले जाते. वित्तीय साक्षरतेला प्रोत्साहन. लोकांना बचत, कर्ज, डिजिटल व्यवहार, बँकिंग सेवा आणि आर्थिक नियोजन याबद्दल योग्य माहिती मिळावी यासाठी मध्यवर्ती बँक वित्तीय साक्षरतेला प्रोत्साहन देते. संकट व्यवस्थापन. लक्षात घ्या, आर्थिक संकट, बँकिंग संकट आणि वित्तीय बाजारातील अस्थिरता निर्माण झाल्यास मध्यवर्ती बँक आवश्यक उपाययोजना करून वित्तीय व्यवस्थेत स्थैर्य निर्माण करण्याचा काय करते, ती प्रयत्न करत असते. आता पारंपरिक कार्य पाहिले आणि आधुनिक कार्य पाहिले आपण. थोडंसं तुमचं हे होईल, जम्पिंग होईल, म्हणून मग इथे तुम्हाला मी फरकमध्ये लिहून दिलेलं आहे. मध्यवर्ती बँकेचे पारंपरिक काम कोणते आहेत, तर नोटा जारी करणं. सरकारची बँक आहे, बँकांची बँक म्हणून काम करतं. अंतिम ऋणदाता म्हणून काम करतं. परकीय चलनाचे व्यवस्थापन करतं. पतनियंत्रण करतं. बँकिंग व्यवस्थेचे मूलभूत नियंत्रण करतं. आणि आधुनिक कार्य काय आहेत, तर चलनविषयक धोरणाची अंमलबजावणी, किंमत स्थैर्य राखणे, वित्तीय स्थैर्य राखणे, आर्थिक समावेशन, डिजिटल पेमेंटची व्यवस्थेचा विकास करणं, ग्राहक संरक्षण व वित्तीय साक्षरता आणि बँकिंग नियमन पर्यवेक्षण हे आहेत आधुनिक कार्य आणि हे आहेत पारंपरिक कार्य. पेपरमध्ये हे लिहिण्याची काय आवश्यकता नाही. एक जस्ट तुम्हाला शिकवता थोडासा पुन्हा एकदा रिव्हिजन व्हावे मी तुम्हाला दिलेला आहे. किमान हा तक्ता जर तुम्ही पाठ केला आणि पेपरमध्ये लावून तुम्ही त्याचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये लिहिला तरी तुम्हाला खूप छान मार्क्स मिळू शकतात. नेक्स्ट सारांश. सरते शेवटी आपण सारांश लिहितो पेपरमध्ये.
तर मध्यवर्ती बँक हे देशाचं संपूर्ण बँकिंग आणि वित्तीय व्यवस्थेचे केंद्रस्थान असते. तिच्या पारंपरिक कार्यामध्ये नोटा जारी करणं, सरकारची बँक म्हणून कार्य करणं, बँकांची बँक म्हणून काम करणं, अंतिम ऋणदाता म्हणून आर्थिक मदत करणं, परकीय चलन साठ्याचे व्यवस्थापन आणि पतनियंत्रण यांचा समावेश होतो. आधुनिक काळात त्याची भूमिका अधिक व्यापक झाली असून चलनविषयक धोरणाची अंमलबजावणी, किंमत, वित्तीय स्थैर्य राखणं, बँकिंग नियमन, आर्थिक समावेश, डिजिटल पेमेंट व्यवस्था, ग्राहक संरक्षण, आर्थिक विकासाला पोषक वातावरण निर्माण करणं असे कार्यही मध्यवर्ती बँक करते. त्यामुळे देशाच्या आर्थिक स्थैर्य विकासासाठी मध्यवर्ती बँक अत्यंत महत्त्वाची आहे आणि आपल्यासाठी देखील मध्यवर्ती बँक ही काय अतिशय महत्त्वाची आहे. अशा प्रकारे हा SYBAचा इकॉनॉमिक्स या भारतीय बँकिंग या विषयातील आपण मध्यवर्ती बँक अभ्यासली आणि हा जो प्रश्न अतिशय MP आहे तो तुम्हाला पेपरला येणार म्हणजे येणार आणि नक्कीच याचा अभ्यास करा. पेपरमध्ये चांगले मार्क्स पाडा. आजची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट्स जरूर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. जे SYBA ज्यांनी इकॉनॉमिक्स घेतलेलं त्यांना ही व्हिडिओ दाखवा आणि चांगले जास्तीत जास्त मार्क्स पाडा. धन्यवाद.